हरिओम. मी पल्लवी गिरीशोक. मी मीरा रोड इथे राहते आणि मी 11 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी आहे जे योग विद्याधामचं शिबिर होतं नाशिक रोड इथे ते मी अटेंड केलं. ॲक्च्युली मी जानेवारीच्या लास्ट वीकमध्ये मला माइल्ड स्पॉन्डिलायसिस डायग्नोज झालं होतं आणि माझ्या C4, C5, C5, C6 आणि L4, L5 या वर्टिब्रेमध्ये कॉम्प्रेशन आलं होतं. अर्थात मी खूप डिप्रेस झाले हे ऐकून, कारण या एजला असं काहीतरी होणं हे आपला ॲक्सेप्टन्स नसतं. पण माझ्या मिस्टरांचे म्हणजे डॉक्टर गिरीशोक यांचे मित्र श्रीपाद देशपांडे, त्यांना सेम प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांनी इथे नाशिकला योग विद्याधाममध्ये येऊन ट्रीटमेंट घेतली आणि त्यांना 100% बरं वाटलं. म्हणून मी इकडे आले आणि इथे आल्यानंतर माझ्यावरती वमन, बस्ती, नंतर पूर्ण सर्वांग मसाज, रोज स्टीम बाथ हे असे सगळे उपचार करण्यात आले. एक संतुलित आहार, आरोग्यदायी आहार आम्हाला देण्यात आला आणि या सगळ्याचा इतका उत्तम फायदा झाला की आज मी ओव्हरवेट पण होते. आज माझं वजन 5 किलो कमी झालं आहे 10 दिवसात आणि आय फील फ्रेश, आय फील हेल्दी. आणि माझा जो मेन प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम जवळपास 90% नलिफाय झाला. म्हणजे मला खाली बघितलं की चक्कर यायची, वरती बघितलं की चक्कर यायची, रोड क्रॉस करताना पण मला चक्कर यायची. तर आता मला मान खांदा काहीच प्रॉब्लेम वाटत नाही, म्हणजे काहीच दुखत. पाठही माझी दुखायची थांबली आहे, माझी कंबर दुखायची थांबली आहे आणि ओव्हरऑल हा जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. म्हणजे विकारांचं शुद्धीकरण तर होतंच, जे आजार आहेत ते बरे होणं हे उद्दिष्ट होतंच, पण त्याच्याबरोबरीने अविकारी मनाकडे जाण्याचा मार्ग हाही आम्हाला योग आणि ध्यानधारणेतून मिळाला. इथे आम्ही रोज योगाचा जवळपास 4 ते 5.5 असा 1.5 तास वर्ग करत होतो. त्याच्यामध्ये माझ्या प्रॉब्लेमला असलेली योगासनं आणि ओंकाराचं ध्यान आणि प्राणायाम असा त्याचं स्वरूप होतं. आणि खरंच इथे तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील अशा पद्धतीचे किंवा काय, तर डेफिनेटली इथे यावं. म्हणजे ॲलोपॅथिक मेडिसिन्स किंवा सर्जरीपेक्षा हा डेफिनेटली बेटर उपाय आहे असं मला वाटतं. आणि त्याचबरोबर एक शुद्धीकरण शरीराचं आणि मनाचं नुसतं करायचं असेल तरी ही जागा अतिशय सुंदर आहे. एक फार छान अनुभव 10 दिवसांचा हे मी थोडक्यात समअप करू शकेन. म्हणजे आरोग्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मला मिळालाच पाहिजे ही खूणगाठ खरंच या 10 दिवसात पटली. धन्यवाद.